अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावल होणार जन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण. ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हवेरी नामक ग्रामी यजुर्वेद गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विज कोणी. राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती, अनुकूल सर्व तयाप्रती. सावकारी सरापी करीती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती, कोठी आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी, भरोणी आपणापुढे येती. पाहुण्या स्वप्नी येशा गोष्टी, उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर, विवेकशास्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगून सर्वत्रासी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोडी ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ, ईश्वर भक्त तैसाची. परी तया नाही संतती, म्हणून उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरुणी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहुणे संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकून यावरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, तीही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवले पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी शशमान वाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री डाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथा पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसारी, पूजे लागे आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊन तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समये एके दिनी, ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरवणी, दीक्षितांचे समजले. जले भरले होते घट, तयासी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणेचे रामाजे पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजीच दर्शनात पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून, दाद आपले लावावे. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य कर्मेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देजे. ऐसे सांगती दीक्षिताप्रती. तया वेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राजलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धान, निरोप दे तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी, आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणवणे. तेथे एकीला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राप्त कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोध्याय घोडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. मागले अध्याय वर्णिले. बाळप्पा मुरगोडे आले पुण्यस्थानी, राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळाला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करितात. परी मुरगोडीचे विप्र बाळप्यासी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊन बैसावे अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊन सांगती कैसे करावे. मानवाला तयासी विचार निघाले तेथून सत्वर. जवळ केले गाणगापूर पवन पावन, परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे परतले, स्थान पाहुणे आनंदले. नृसिंह सरस्वती पावले, प्रेम भावे वंदी. प्रातःकाळी उठून संगमावरी स्नान करून, जप ध्यान आटपून मागुती येती गावात. सेवेकऱ्या बरोबरी मागून या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतून येती ते.
मध्यान्ह स्नान करुणी पुन्हा वैसती जपध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करुणी संध्यावदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरू प्राप्ती करिता सोडून गृह सुतसकांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितायांचे मानस कदा उदास नव्हेची. अय्या रामसेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखुन्या ऐसी परी बाळाप्यासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळाप्यासी मानवले 2 दिवस ते केले पोट भरून जेवले परी संकोचळ मानस जाणे सोडिले त्याचे घरी मागून मधुकरी जाऊन संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालावी. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिने चिंता चित्तास सद्गुरू प्राप्तीची लागली. हीन आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरू चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निशिती स्वप्नी तीन यती मूर्ती येऊन्या दर्शना देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रस्थ असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भितरी येऊन आज्ञा अक्कलकोटी श्रीदत्त नंदत तेथे जाऊन त्वरित कार्याची इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण आणखी काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमाचे वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी रुचिक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दीन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी झाला. चरण चाली चालवणे अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले येऊन नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समत श्रोते सदा परिसोत. 11 अध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12 श्री गणेशाय नमा कराया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्य नगर पावण्या दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनेच्छा उत्कंठ चित्ती खडीसाखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले. आजानुभाऊ सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्याने धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावरती श्रीचरणाची सोडली मिठी ब्रह्मानंद न माय पोटी स्तोत्र उठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठवून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षासी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळाप्यावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामींचे अर्पण करा नैवेद्याचे अवश्य म्हणून तयासी बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असतील उपमंदिरात राजाज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरील परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मात याचरून घेऊन स्वामी दर्शन व जपा लागी बैसावे. श्री शंकर उपासे दैवत त्याचे करावे पूजन. नित्य मध्यान्ही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेविती चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग बिराडावरी भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहील. सोळपाधी करून सेवेकरी बहुतजन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थित होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेचे तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळाप्यांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण एक चित्त सर्व केले. बाळाप्याची प्रेमळ
भक्ती पावणे संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लौटता काही दिवस बाळाप्याची आशरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगिल्या काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृताग्ने बाळाप्यासी द्यावे मरण विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुणी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारण. हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगुने बाळाप्यासी शंकर पूजन वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती विनी समर्थ करती परी बाळाप्याच्या चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. न करवेची पूजन ते माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पेटली स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्यासी. दारापुत्र सोडून येशी आपण तेथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल देशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्य मुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येत करीत असे. श्रीपाद म्हणे बाळाप्यासी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकून या चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्तीस बाळाप्याची जडली होती कैसा दूर प्रतया प्रती करतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत ज्ञानप्राप्त कथा समत सदा प्रेमळ परिसोत 12th अध्याय घोडा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु. श्री